उधळूनी रंग, अबीर गुलाल उधळूनी रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आज मी तुमच्या समोर एका अशा विषयावर बोलणार आहे तो ऐकताच आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी फुगे, फुले, ढोल ताशांचा आवाज आणि जिभेचा गोडवा येतो. तो विषय म्हणजे मी पाहिलेली यात्रा. भारत उत्सवाचा देश म्हटला जातो आणि ग्रामीण महाराष्ट्राची वैभवता याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. गावातील ग्रामदेवतांचा उत्सव म्हणजे यात्रा. नुकतीच माझ्या मामाच्या गावी श्री ज्योतिबाची यात्रेला जाण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव मी माझ्या कायमचा स्मरणात ठेवला आहे. यात्रेच्या काही दिवस आधीपासून गावात चैतन्याचे वारे वाहू लागतात. घरांची रंगरंगोटी, साफसफाई सुरू होते. सारा गाव स्वच्छ करण्याचे काम सुरू असते आणि संपूर्ण गावात दिव्यांची रोषणाई लावली जात होती. ठिकठिकाणी स्वागत बोर्ड, फुलांच्या माळा लावल्या जात होत्या. मामाच्या गावाला येणारी मुले खूप आनंदात असतात, उड्या मारत असतात. यात्रेच्या दिवशी पहाटेपासून मंदिराकडे जाणाऱ्या भक्तांची गर्दी वाढतच होती. ज्योतिबाच्या नावानं चांगलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं, जय जय घोषणा आसमान दुमदुमून जात होत्या. गुलाब खोबऱ्याच्या उधळणामुळे अख्खा डोंगर गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो आणि तो देखावा खरंच नयनरम्य असतो. मंदिरातील दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होते ते म्हणजे मौज मजेला. मैदानावर मांडलेली शेकडो दुकाने पाहून मन भारावून जातं. एकी बाजूला बांगड्यांची किणकिण तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांच्या पिपाणीचा पा पा आवाज. जम्पिंग जपाक, मिकी माऊस, छोटे घोडे, हत्ती, रेल्वे, मेरी गो राऊंड आणि काचाचा फुगा चुकवणारे ते म्हणजे मोदका कुवा. पाहताना तर एक वेगळीच मजा येते. मी माझ्या दीदीबरोबर मोठ्या पाण्यात बसले होते. तो पाना उंचावरून खाली येतो ना तेव्हा पोटात गोळाच येतो बरं का. पण त्याच वेळी संपूर्ण यात्रेचे दृश्य पाहून खूप आनंद मिळतो. फुगेवाले, मोगऱ्याच्या गोळीचे गजरे वाले गजरे घेऊन सर्वत्र दरवळत होते आणि त्या गजऱ्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता आणि मन आपोआपच ओढलं जात होतं ते म्हणजे वेगवेगळे पदार्थ चाखण्यासाठी. यात्रेतील खाद्यपदार्थांसाठी खवय्यांसाठी पर्वणीच. तेथे मिळणारी वाफवलेली मिसळ, गरमागरम भजी आणि समोरच तळली जाणारी रस्साळ जिलेबी खाण्याची मजा काही औरच होती. भेळ आणि बर्फाचा गोळा खाल्ल्याशिवाय यात्रा पूर्णच होऊ शकत नाही. गावातील लोक मुंबई मिठाईला म्हातारी म्हणायचे. ती म्हातारी खाऊन सगळ्यांची ओठ आणि जीभ गुलाबी झाली होती. मित्रांनो, यात्रा